नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हातापोला. मित्रांनो, आज आपण पुढील 15 ते 20 दिवसाचा हवामान अंदाज देणार. आणि मागील अपडेटमध्ये आपण सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला काही अडचण येणार नाही. त्याआधी तुम्हाला थोडासा गावचा जो व्ह्यू आहे आपल्या हा दाखवणार आहे की गावचा जो नजारा आहे किती सुंदर आहे. आमच्या बघा, इथं ग्रामपंचायत आहे, छत्रपती शिवरायांचं तिथं प्राणप्रतिष्ठा आहे, महाराणा प्रतापांची प्रतिमा तिथं आहे. आणि आज शिवजयंती आहे, 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंती असल्यामुळे आपण सर्वांना आपल्या राजाच्या जयंतीनिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी सांगितलं होतं की 5 फेब्रुवारीच्या अंदाजात की तुम्हाला येणाऱ्या 15 ते 20 दिवसात कुठलाही पाऊस येणार नाही. तुम्हाला तूर, हरभरा असो, कुठलं काही हे पीक काढणी असेल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. कुठलीही सिस्टम पावसासाठी नाही आहेत. दुपारचं तापमान वाढणार, रात्रीची हलकी मध्यम थंडी अधूनमधून डोकावणार, तापमान हळूहळू इन्क्रीज होणार, तर असं सांगितलं होतं. त्याप्रकारेच वातावरण तुम्ही बघू शकता, सेम तसंच आहे. हा फेब्रुवारी म्हणजे माझ्या आवडतीचा हा महिना आहे. ह्यामध्ये मध्य असतो, उन्हाळ्याचा मध्य दिसतो आणि हिवाळ्याचा मध्य, दोन्ही ऋतू दिसतात. तर सकाळी दुपारनंतर ऊन तापणे आणि 10-11 नंतर थोडीशी थंडीत वाढ होत चालते. सकाळपर्यंत थंडी थोडीशी वाढते, म्हणजे मध्यम ते बोचरी थंडी राहत असते या महिन्यात. तर हा उन्हाळा आणि हिवाळ्याचा मध्य या महिन्यात दिसतो तुम्हाला. आणि 15 फेब्रुवारीनंतर म्हणजे ॲक्च्युली तसा उन्हाळा सुरू व्हायला पाहिजे, पण प्रत्येक ऋतू हा 15 दिवसाने पुढच्या ऋतूत डोकावत असतो. म्हणजे 15 दिवसाने पावसाळा ऑक्टोबरपर्यंत जाणे, 15 ऑक्टोबरपर्यंत, हिवाळा 15 फेब्रुवारीपर्यंत जाणे, आणि त्यानंतर उन्हाळासुद्धा 15 जून 20 जूनपर्यंत थोडंसं लांबणे. म्हणजे असं ते एक ऋतू दुसऱ्या ऋतूमध्ये डोकावत असतो. तो ते त्याचं नेचर आहे मित्रांनो. तर मंडळी, आपण जो मागील अंदाज दिला होता 5 फेब्रुवारीच्या आसपास, तो हाच होता की ह्या महिन्यातसुद्धा तुम्हाला बरेच दिवस अडचण नाही. पीक काढणी करता, तुमचं जे क्रॉप काढणी आहे, हरभरा, तूर, तुम्हाला अडचण येणार नाही आणि एक चांगलं वातावरण मिळणार. ते जवळपास आता तुम्हाला 22 दुपारपर्यंत आहेच. तर थोडा बदल काय होत आहे की 22 पासूनच दुपारच्या आसपास महाराष्ट्रात एक चक्रीवात परिस्थिती, पूर्वेकडून श्रीलंकेच्या आसपास चक्रीवात परिस्थिती आहे. त्यामुळं आता ह्या येणाऱ्या वातावरणामुळं मॉइश्चर फ्लो होईल आणि तापमान थोडंसं वाढतं आहे, आणखी वाढणार आहे. या महिन्यात तापमान वाढत चालणार आहे दर 5-5, 7-7 दिवसाला. तर सध्या 32, 33, 34 असं तापमान महाराष्ट्रात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असते, उच्च तापमान मी सांगत आहे. तर या दरम्यान जे येत असलेलं सिस्टम हे किमान किनारपट्टीपर्यंत येणार आहे. समजा ओडिसाच्या थोडंसं लांबवर राहील, तर त्याच्यामुळं महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी राहणार. आणि त्याच्यातून काही ठिकाणी जसं पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, विशेषतः मध्यापासून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे, म्हणजे त्याच्यामध्ये गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, काही हिंगोली भाग आहे. म्हणजे या मध्य भागांमधून थोडंसं हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या काही ठिकाणी दुपारनंतर वादळासह पडू शकतात. वादळं म्हणजे तीव्रतेचं नाही, पण काही ठिकाणी थोडंसं मोठं स्वरूपसुद्धा पूर्व विदर्भात दिसू शकते. काही दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वारं वावटळ होऊ शकते समजा, पण असा खूप डेंजर प्रकार नाही आहे. किमान भयंकर नुकसानीचं काही नाही आहे. फक्त वादळ पाऊस काही ठिकाणी होऊ शकते, त्यामुळे सतर्क राहायचं आहे. ते दिवस आहेत 22च्या दुपारपासून. तर म्हणजे तुम्हाला 22च्या दुपारपासून समजा वातावरण हलकेसे ढगाळ होत चालणार आहे. तर महाराष्ट्रात त्याची थोडंसं वाढतं प्रमाण हे 22ची रात्र आणि 23च्या दुपारनंतर थोडंसं वातावरण हे सांगितलेल्या भागांमध्ये असं काही ठिकाणी तुम्हाला वादळ सुटून वारा वावटळ सुटणे, आणि काही ठिकाणी पाऊस 5 मिनिट, 10 मिनिट, कुठे 15 मिनिट, 2-5 मिलीमीटर, काही क्वचित ठिकाणी 10 मिलीमीटर, म्हणजे असं सार्वत्रिक नाही. म्हणजे जिल्ह्याच्या एक 5% भागात, 10% भागात काही ठिकाणी असं होऊ शकते. तर ते सांगितलेले भाग आहेत. आणि अकोला, बुलढाणासुद्धा थोडं सतर्क राहायचंच आहे, पण कारण इकडं तिकडं वातावरण थोडंसं वारामुळे होऊ शकते. तर थोडाफार पाऊस इकडंसुद्धा आहेच. तसेच जालना, संभाजीनगर, बीड इकडे सुद्धा किरकोळ पाऊस आहे. उत्तर महाराष्ट्राला भीती नाही, मात्र काही तरी किरकोळ वारा वावटळ असं महाराष्ट्रात संमिश्र वातावरण आहे. फक्त जे मध्यापासून दक्षिणेकडील जिल्हे आहेत त्यांनी थोडंसं
काही तुमचे कामं असतील तर थोडंसं त्या तारखेच्या आधी काढून थोडंसं म्हणजे तुमचं नियोजन आटोपतं घेतलं पाहिजे. 23-24पर्यंत तुम्हाला थोडंसं अडचणी येऊ शकतात. तर त्यामुळं त्याच्यानंतर मग 25-26ला किरकोळ घटना राहतील विदर्भात. मराठवाड्यात बाकी ठिकाणी काही राहणार नाही. फक्त विदर्भात काही ठिकाणी 25-26ला किरकोळ ठिकाणी होऊ शकते पाऊस. त्यानंतर हळूहळू वातावरण हे निघून जाईल 26पर्यंत समजा. 27पासून तुम्हाला पुढे बरेच दिवस पाऊस नाही. परत एक वेळ चांगला तुम्हाला हे मिळणार आणि येत्या दिवसातसुद्धा तुम्हाला नियोजन तुम्ही करू शकता. फक्त दुपारनंतर थोडंसं सावध राहायचं आहे. त्यामुळं आता इथून ऊनसुद्धा वाढणार आहे हळूहळू. म्हणजे याच महिन्यात तुम्हाला म्हणजे एंड ऑफ फेब्रुवारी तुम्हाला 35, 36, 37 हे सुद्धा तापमान आता पाहायला भेटणार आहे. हे उच्च तापमान सांगत आहे मी. त्यामुळं बाकीचे कुठं जर समजा विदर्भात 35 जात असेल तर तिकडे म्हणजे विदर्भात जर समजा काही जिल्ह्यात 35-36 वातावरण आहे तर तेच तापमान पश्चिमेकडून घाटाकडून तेवढंच असेल असं नसते. तिथं 28, 30, 30-31सुद्धा राहू शकते. म्हणजे 2-3 सेल्सिअसचा तापमानाचा फरक महाराष्ट्रात हा असतो, वेगवेगळा असतो. 3-4 सेल्सिअसपर्यंत फरक असतो. विदर्भात 35-36 गेलं तर तिकडे समजा नगर किंवा एकदम पश्चिम घाटाकडे तिकडे 31-32सुद्धा असते. ते वेगवेगळी परिस्थितीनुसार तुम्ही समजून घ्यायचं. आम्ही ते उच्च तापमान सांगत असतो किंवा तापमान वाढत चालणार, पण आपापल्या भागानुसार ते वाढत चालणार. सगळे जिल्ह्यांसाठी ते सारखं सांगता येत नाही आहे. आणि कारण 36 जिल्हे आहेत तर 36 जिल्ह्यांचा आपण हे माहिती देत बसणे म्हणजे तो खूप मोठा व्हिडिओ 1 घंट्याचा होऊ शकते. तर हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी असते की तापमान आता हळूहळू वाढत चालणार, गरमीची लेवल वाढत चालणार. पण तुम्हाला हा महिना अजूनही मध्यरात्रीची सकाळची थंडी राहते. जसं जसं आपण फेब्रुवारीच्या एंडकडे जातो तर थंडीचं रात्रीचं प्रमाण कमी कमी होत चालते. मध्यरात्रीच्या पुढे थंडीत थोडासा गारवा निर्माण होते. सकाळपर्यंत ते थंडी वाढते. मग म्हणजे असं ते या महिन्यात वातावरण राहत असते. तर हळूहळू थंडी ह्या महिन्याच्या एंडमध्ये कमी कमी होत चालणार आणि जवळपास 10 मार्चपर्यंत 12 मार्चपर्यंत संपूर्ण थंडी ही संपून जाते आणि प्युअर उन्हाळा सुरू होतो. होळीच्या आसपास किंवा नंतर समजा त्यावेळेस पूर्ण थंडी गायब होऊन जाते जवळपास होळीच्या आसपास. तर यावर्षी लांबणारी थंडी होती आणि ते आपण आपल्या लॉंग प्रेडिक्शनमध्ये आपण सांगितलं होतं की यावर्षी थंडीला थोडासा वाढता वेळ मिळेल, जे रब्बीच्या लेट झालेल्या पेरणीकरता पोषक वातावरण राहील. तर मित्रांनो, त्यामुळं सांगितलेलं वातावरण तसंच आहे. म्हणजे वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, काही अमरावतीचा दक्षिण भाग, नागपूर म्हणजे पूर्व विदर्भात थोडंसं सरसं वातावरण आहे. तर असं वातावरण आहे. त्यामुळं आपण वारा वादळ सुटणे